ज्यांना नेहमीच प्रत्येक कार्यक्रमात काही नाही हटका करण्याची ज्यांची सवय आहे ते तुम्हाला सर्वांचे अतिशय लाडके आज बघा या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना कोणाला इन्व्हाइट केलंय, कोणाला आमंत्रित केलंय, या महाराष्ट्राची आणबाण शान शर्ती शोकांच्या मनावर राज्य करणारा तुम्हाला सर्वांचा लाडका नंदी बकासूर या मैदानामधून आलेला आहे। बघा जरा सहकार्य करा, बैलाच्या मागे कोणी थांबू नका, बैलाच्या मागे कोणी थांबू नका, जरा सहकार्य करा। थोडक्यात तुम्हाला बकासुराचा इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचतोय। बैलगाडी शर्यतीमध्ये 5 वर्षापूर्वी एक वाजल आला 21/7/2021 रोजी पहिला बिंजोरचं मैदान मुळशी पुणे इथं झालं। तिथं सरपंच म्हणून बैल पाहला, त्याचा बैल पाहिल्यानंतर पुणे नायरापूल असेल इथं पहिल्या क्रमांकाचा मानकरी पटकावला। त्याच्यानंतर तिथून सरपंच या बैलाची ओळख झाली बकासूर। जेवढे मैदान या महाराष्ट्रामध्ये झाले, महाराष्ट्र बैलगाडी क्षेत्रातील किंवा देशातील नामांकित बैल आपण आज आपल्या भिवंडीमध्ये बघतोय। याचा इतिहास आपण जर बघितला तर पुसेगाव हिंद केसरी मैदान 2023 बकासूर आणि सोन्या पहिला हिंद केसरी झाला। याच्यानंतर या बकासुराची चर्चा अखंड महाराष्ट्रावर झाली। दुसऱ्या मैदानामध्ये कोरेगाव हिंद केसरी 2023 मैदान बलमा सोबत बकासूर पाहला। अखंड महाराष्ट्रानं वेळ लावला, अखंड महाराष्ट्र पागल झाला पाहण्याकरिता बकासुराला। बलमा आणि बकासूर पाहला। त्याच्यानंतर रुस्तम हिंद केसरी या देशाच्या इतिहासामध्ये प्रथमच बैलगाडी खेळामध्ये आपण जेसीबी ट्रॅक्टर बघितला, मात्र बैलगाडी खेळामध्ये रुस्तम हिंद केसरीच्या माध्यमातून थार गाडी जिंकणारा हा पहिला बकासूर। तेव्हा बकासूर सोबत पाहिला होता रेटे मासरकरांचा मैब्या आणि बकासूरची गाडी पाहिली तेव्हापासून बकासूर चर्चेत आला। चौथा हिंद केसरी कोरेगावचा आदत हिंद केसरीचं मैदान सर्जा पाला घोटकरांचा आणि सर्जा सोबत बकासूर पाला। पाचवा हिंद केसरी पेडगाव मैदानाचं 2023 बलमा सोबत बकासूर पुन्हा पाहला। त्याच्यानंतर 6वा भातकर केसरीचं मैदान, त्या मैदानामध्ये मंडपल येते बघा। हिंद केसरी बकासूर लक्ष द्या भेटीला ज्या बैलांना अखंड महाराष्ट्र गाजवला। एका दिवसामध्ये 2 किताब, पहिल्यांदा पाहिला उजवीला 100 गाड्यामध्ये पाहिला पुसेगावच्या मैदानामध्ये। त्याच्यानंतर बघतो आपण सध्या दुसऱ्यांदा आदत मध्ये पाहिला आणि तिथे देखील पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरला असा हिंद केसरी। नवम हिंद केसरी बकासूर नागसाई प्रसन्न मोलशेठ धुमाल सोसगाव पुणेकरांचा बकासुराला आणि बकासुराला पाहण्याकरिता बघतो आपण अखंड जमूसा आपल्याला पाहायला मिळतोय। बकासूर आणि बकासूर त्या बकासूर बैलाशी आपण बघतो सध्या तरी ग्रँड एंट्री आपल्याला पाहायला मिळते। किल्लार जातीचा बैल, या बैलानं अखंड महाराष्ट्राला अखंड देशाला वेड केला असा नवहिंद केसरी बकासूर। महेशदादा पाटील स्वतः बघतो आपण आमचे मुळशेठ धुमाल त्यांचे सर्व सहकारी ते उपस्थित आहेत। यांचं मनापासून आभार, त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन बकासूरला इकडे आणला आणि त्याची रॉयल एंट्री आपल्याला पाहायला मिळते। देशभरात अखंड महाराष्ट्रभर प्रथम बघतो आपण थार गाडी जिंकली बकासुरानं। पहिली थार गाडी जिंकणार हा बकासूर आहे। विनंती आहे प्लीज बैलाच्या मागे कोणी थांबू नका, नम्रतेची विनंती आहे। 10 वेळा हिंद केसरीचा मानकरी रुस्तम हिंद केसरी। आतापर्यंत 30-35 पेक्षा जास्त 2 व्हीलर बाईक आहेत, 2 थार गाडीचा मानकरी, 1 ट्रॅक्टर, बुलेट 4 आतापर्यंत आणि अनेक रोख रक्कम असे बक्षीस या बकासुरानं आपल्या पळण्याच्या राहुल प्रेक्षक थोडसा बाजूला करा। राहुल प्रेक्षकांना विनंती आपण बैलाच्या मागे थांबू नका, प्रेक्षकांना थांबू नका, थोडं सहकार्य करा। लक्ष द्या बैलाच्या मागे आपण नका येऊ, जरा लक्ष द्या, सहकार्य करा।
रुस्तम हिंद केसरी मध्ये प्रथम थार जिंकणारा हा बकासूर भिवंडी मध्ये प्रथमच आला. बैलाच्या मागे नका दामोदरला सहकार्य करा. 35 ते 40 पेक्षा जास्त आतापर्यंत टू व्हीलर बाईक जिंकणारा 2 थार जिंकणारा असा नवहिंद केसरी बकासूर. बघा बैलाच्या मागे नका थांबू, जरा सहकार्य करा. बैलाच्या मागे थांबू नका, जरा सहकार्य करा. बकासूरला राग आला तर सगळ्यांना खाली उतरावं लागेल. बॅक बँड बंद करू. हॅलो. या महाराष्ट्राचा महानंदी बकासूर आज धर्मराजा चषकामधून तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतोय. हा माईक पाहिजेत, माईका आणा, माईका घेऊन या. महेश शेठ पाटील मैका लवकरात लवकर इथं मैका दोन्ही बाजूला बांधून इकडे आणि तिकडे बांधून घ्या. बकासुराचं आगमन झालेले आहे भिवंडी नगरीमध्ये. रुस्तम हिंद केसरी, पुसेगावचं हिंद केसरी, बापकर हिंद केसरी, 1 नव्हे 2 नव्हे तब्बल. साहिल कल्पे आपण जरा स्टेज जवळ या. मॅका घेऊन ये, मॅका घेऊन किंवा माझ्या जवळ या. मॅक घेऊन ये, मॅक. साहिल कल्पे मॅक घेऊन ये. इथं जरा गर्दी कमी करा, गर्दी कमी करा, जरा सहकार्य करा. ज्या बैलाची चर्चा अखंड महाराष्ट्रभर देशभर कुठलाही मैदान असो, मोठ्या मैदानाचा मोठा गुलालाचा हा बादशाह. पुसेगाव हिंद केसरी असेल, कोरेगाव हिंद केसरी असेल, रुस्तम हिंद केसरी असेल, खासदार हिंद केसरी असेल, सरपंच असेल, या प्रत्येकी मैदानामध्ये आतापर्यंत 30 ते 35 बाईक जिंकणारा, 2 थार जिंकणारा, 2 JCB जिंकणारा बकासूर भिवंडी नगरीमध्ये. प्लीज जरा तिथनं सहकार्य करा. किल्लार जातीचा हा बैल, ज्या बैलानं प्रत्येकाच्या मनामध्ये राज्य गाजवलं, सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यात जास्त फॉलोअर्स मिळवणारा हा बकासूर सरपंच. मॅक द्या ना, मॅक आणला का मॅक. आणि आमचे रणजित भाऊ इकडे, रणजित भाऊ या. बंधू मित्र रणजित दादा बनसोड यांचं आगमन झालेलं आहे. रणजित सर या. एक जरा माईकची एक माईक द्या. दादा मोहन दादा द्या. हॅलो. एक माईक द्या ना. या रणजित सर. राहुल दादा, तुम्ही आता या ठिकाणी बकासूरचं सगळं सांगितलं, पण या भिवंडीचं नाव या बैलगाडी क्षेत्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी या ठिकाणी जेव्हा गरज पडली, हॅलो, या ठिकाणी आयोजक सन्मान्य निलेशजी चौधरी साहेबांतर्फे एक सूचना या ठिकाणी देण्यात येत आहे. बकासूर ज्या स्टेज वरती उभा आहे ते स्टेज आपल्याला लवकरात लवकर रिकामा करायचं आहे. आपल्यासाठी बैल खूप लांबून आलेला आहे, त्याला त्रास होईल असं करायचं नाहीये. आपल्याला सेल्फी काढण्याची, फोटो काढण्याची व्यवस्था केली जाईल. कृपया कृपया सर्वांना विनंती आहे. सर्वांनी कृपया करून सर्वांनी खाली राहा. स्टेजच्या स्टेजच्या सर्वांनी खाली व्हा. सर्वांना फोटो काढण्याचा प्राच्या खाली हो. करा. बकासूर आपल्याकरिता आलेला आहे. नम्रतेची विनंती आहे, त्याचा स्टेज अगोदर लवकरात लवकर खाली करा, सहकार्य करा. स्टेज रिकामा करा. आपली सगळ्यांना फोटो काढता येतील आपल्याकरिता. बकासूर इकडे थांबणारे थोडा वेळ करिता.
हो मॅक आणल्या का? हो मॅक द्या ना मला, मॅक आणल्या का मॅक? कृपया कोणीही या स्टेज वरती ज्या Please, please, खाली उतरा. आहे कोणी थांबू नका. Please, खाली उतरा. बैलाला बांधायचं आहे. फोटो अतिशय चांगल्या पद्धतीने या स्पर्धा चाललेल्या आहेत. आपण शिस्तीचं पालन या ठिकाणी करायचं आहे. या नम्रतेची विनंती आहे. ठिकाणी निलेश चौधरी साहेबांनी सर्वांना सूचना सगळ्यांनी- केलेली आहे की स्टेज प्रत्येकाने रिकामा करायचा आहे. थोडं सहकार्य करा, सगळ्यांना फोटो मिळेल. बकासूर आपल्या करीत आलेला, मात्र बकासुराचा आपल्याला इतिहास जाणून घ्यायचंय. थोडं सहकार्य करा, सगळ्यांना विनंती आहे प्लीज. सगळ्यांना फोटो काढता हॅलो. येतील. हॅलो बाउन्सर, आपणास विनंती आहे, आपण आपली रिंग काढून घ्या आणि आतमध्ये रणजित सर माझ्यासोबत जॉईन व्हा. जास्त मेहनत सगळ्यांचीच आहे. मोहिल शेठ असते, आमचे रणजित भाऊ असतील, या सगळ्यांची मात्र या बैलाकरिता मेहनत. या बैलाचा तुम्हाला इतिहास जरूर तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 27/7/2021 पहिलं बिंजोडचं मैदान मुळशे इथे झालं. तेव्हापासून या बैलगाडी क्षेत्रामध्ये सरपंचा नाव आपल्याला ऐकायला मिळालं. या रणजित सर चला बघा, थोडक्यात मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. फक्त हिंद केसरी आपण म्हणत होतो, मात्र खरा हा बैल, या बैलानं कुठला कुठला मैदान गाजवलाय, या बैलाकडे काय काय संपत्ती आहे, या बैलांना किती ट्रॅक्टर जिंकल्या, किती थार जिंकल्या, किती बाईक जिंकल्या, याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचव. थोडं शांत बसा. बघा, पुसेगाव हिंद केसरीचं मैदान 2023 बकासूर आणि सोन्या. प्रथम सोनारपाड्याचा सोन्या आणि बकासूर पावला रणजित सर. या मैदानामध्ये 700 गाड्यामध्ये रिसर 3 फेरे म्हणून पहिल्या क्रमांकाचा मानकरी, तो पहिला हिंद केसरीचा मान पटकावला. पुसेगाव हिंद केसरीचं मैदान बकासूर आणि सोन्यानं. त्याच्यानंतर कोरेगाव हिंद केसरी 2023चं मैदान बलमा पाहला. बलमा सोबत पुन्हा आपल्या बकाबाई बकासूर पाहला. दुसऱ्यांदा तो पुन्हा एकदा हिंद केसरी झाला. त्याच्यानंतर देशाच्या इतिहासामध्ये कधी झालं नव्हतं ते झालं. बैलगाडी खेळ म्हटलं की हा शेतकऱ्याचा खेळ, आपल्या सगळ्या आवडीचा खेळ. इतिहासामध्ये झालं ते झालं. रुस्तम हिंद केसरीचं मैदान चंद्राल पाटील साहेबांनी भरवलं आणि त्या मैदानामध्ये अखंड देशाचं लक्ष लागलं होतं की तिथे एक्झॅक्ट बक्षीस काय. तिथं बक्षीस ठेवली होती थार, आणि पहिली थार देखील जिंकण्याचा मानकरी तिसऱ्यांदा रुस्तम हिंद केसरी झाला. हा आपला लाडका बकासूर. मास्तरांचा मैब्या आणि बकासूर पाहला. जरा जोरदार टाळ्या उद्या. पहिली थार जिंकणारा बकासूर आहे. त्याच्यानंतर थार आपण पुन्हा बघितल्या. त्याच्यानंतर चौथं मैदान कोरेगाव आदत केसरीचं मैदान झालं. सर्जा पाहला. सर्जा सोबत बकासूर. पुन्हा चौथ्यांदा हिंद केसरी. त्याच्यानंतर पाचव्यांदा हिंद केसरी पेडगावचं मैदान 2023 ला बलमा पाहला आणि बलमा सोबत पुन्हा एकदा बकासूर पाहला. त्याच्यानंतर बापकर केसरीचं मैदान 2023 सर्जा सोबत पुन्हा बकासूर पाहला. पुन्हा एकदा बकासूर. सहाव्यांदा हिंद केसरी. सप्तम हिंद केसरी झाला वडकी हिंद केसरीचं मैदान बकासूर आणि बकासूर सोबत बावऱ्या पाहला. तिथे देखील सातव्यांदा हिंद केसरी. आठव्यांदा पेडगावचं हिंद केसरीचं मैदान
2024 लखन आणि बकासूर. पुन्हा तिथे बघतो आपण 8व्यांदा बकासूर हिंद केसरी झाला. त्याच्यानंतर 9व्यांदा पेडगावचा आदर हिंद केसरीचं मैदान 2024 बकासूरने पुन्हा एकदा तिथे 1 नंबर केला. बकासूर सोबत यक्का पळाला. आणि त्याच्यानंतर 10व्यांदा पुसेगाव हिंद केसरी 2024. बघा ज्या बैलांची नंबर आली, मला तर वाटतं रोमनला तो पहिला नंबर मिळाला. मात्र रोमनच्या मालकाने बाईट अशी दिली की ती अखंड महाराष्ट्राने ऐकली देखील. माझ्या बाजूच्या तासामध्ये बकासूर सारखा देवबैल पाहला म्हणून मला पहिला नंबर मिळाला. जणू काय हा शंकरचा नंदीच आहे असं आपण म्हणू शकतो. 3 फेरे रिसर पळणं आणि एक पुसेगावचं मैदान. मनसोडे सर, पुसेगावचं मैदान मला आजही आठवतोय. पहिल्या दिवशी 100 गाड्यामध्ये रिसर 3 वेळा बकासूर पाहला. पहिल्यांदा उजवीनं पाहला, तिथे देखील 1 नंबर सामान करी. दुसऱ्या दिवशी आदत आणि बैलची होती ती रेस, तिथे देखील पाहला 100 गाड्यामध्ये. तिथे देखील आदत आणि बैलामध्ये पळून सुंदर पाहला मला तर वाटतं चिंचोलीचा. आणि तिथे देखील पहिला नंबर केला. एकूण 10 ते 11 पुरस्कार आतापर्यंत बकासूरला मिळाले आहेत. आणि त्याच्याकडे आपण जर बाईक आणि जर टू व्हीलर बघितल्या तुमच्यापर्यंत पोहोचवतो. बघा 10 वेळा हिंद केसरी, रुस्तम हिंद केसरी. आतापर्यंत 30 ते 32 बाईक बकासूरनं जिंकलेल्या आहेत. 1 ट्रॅक्टर, त्याच्यानंतर 4 बुलेट आणि अनेक रोख रक्कम आणि 2 थार गाड्या, 1 जेसीबी या बकासुराकडे आहे. जरा जोरदार टाळ्या उद्या. आणि रणजित सरांना विनंती आहे की आपण देखील थोडक्यात आम्हाला उल्लेख करावा. धन्यवाद. तुम्ही बकासूरबद्दल या ठिकाणी सर्व प्रेक्षकांना माहिती दिली. परंतु या भिवंडीचा इतिहास आहे. जेव्हा सोशल मीडियाचं काही नव्हतं त्यावेळी या बिंदोड क्षेत्रामध्ये मुंबईमध्ये एक साम्राज्य गाजलं होतं. मोठा लक्षा या बैलानं जवळजवळ या बिंदोडच्या क्षेत्रामध्ये 3 वर्ष लक्षा कुणालाही हरला नव्हता. आणि हे काम केलं या भिवंडीतल्या मातीतल्या बैलानं. आमचे सहकारी मार्गदर्शक सन्माननीय महेश पाटील ताडाली भिवंडी या बैलगाडी क्षेत्रामध्ये एक आवर्जून नाव घेतलं होतं. आई वडालदेवी प्रसन्न कुमारी क्रिशा महेश पाटील ताडाली भिवंडी यांचा कन्हैया आणि सोनारपाड्याचा मानक्या या 2 बैलांनी या बैलगाडी क्षेत्रामध्ये इतिहास घडवला. लक्षाला या ठिकाणी पहिल्यांदा मुंबईमध्ये थांबवलं. कुणी तर कन्हैया आणि मानक्यानं असा या ठिकाणी इतिहास कन्हैयाने घडवला. आणि या भिवंडी गावच्या ताडाली भिवंडी या गावचा या ठिकाणी हा इतिहास आहे. तेव्हा सोशल मीडिया नव्हती आणि राहुल नव्हता. या बैलगाडी क्षेत्रामधला एक इतिहास आहे. आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये सातत्यानं या ठिकाणी ताडाली भिवंडीचं नाव आदरानं घेतलं जातं. हॅलो माईक चालू करा. परंतु या काही दिवसामध्ये थोडंसं महेश दादा तुमचं नाव थोडंसं आम्हाला ऐकायची खूप इच्छा आहे. तुम्ही थोडंसं त्यात लक्ष घालून तुमचं नाव पर्यंत आमच्या कानापर्यंत ऐकाय यावं हीच या ठिकाणी या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल आम्ही तुम्हाला विनंती करतो. आणि सर्व भिवंडीवासी त्याचबरोबर या ठिकाणी सन्माननीय धर्मराज चषक स्पर्धेचे निलेश शेठ चौधरी या ठिकाणी आम्हाला आणि आमच्या ज्याला आम्ही देव मानतो तो बकासूर या ठिकाणी तुम्ही त्यांना आमंत्रित केलं त्याबद्दल बकासूर फॅन्स क्लब मुळशी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आम्ही तुमचं या ठिकाणी ऋणानुबंध आहोत. असंच प्रेम आमच्या बकासूरवरती कायम या ठिकाणी सर्वांचं राहो हीच या ठिकाणी तुम्हाला सगळ्या प्रेक्षकांनी प्रार्थना करतो. आणि 2 शब्द थांबतो. जय हिंद. नाही रणजित सर 2 मिनिटं सन्मान आपण घेऊ. मात्र हॅलो जरा माईक द्या ना. चांगली माईक द्या. तो माईक द्या मला. माईक एक छोटीशी जे आमचे जुगलबंदी असणार आहे. आमचे बनसोडे सर आमच्या सोबत आहेत. जेव्हा प्रथमच पहिल्यांदा थार गाडी रुस्तम हिंद केसरी मध्ये बक्क्यासोबत पाहिला होता रेते मास्टर सरांचा मैब्या पाहिला होता त्याची छोटीशी झलक आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. बनसोडे सर सुरू करा. घ्या बापू गाड्या बोलवा. हा बिंजोडचा महत्वपूर्ण सामना आपला हॅलो घ्या गती घ्या. आणि गाड्या सुटल्या. बिंजोडची महत्वपूर्ण गाडी सुटली. तुम्ही आता बिंदोड सांगितलं आमचा थोडासा भाग तिकडे चालेल तरी चालेल आहे. तुम्ही आता रुस्तम हिंद केसरी सांगितलं. रुस्तम हिंद केसरीचा फायनल सुटला आणि लढत चालली. 7 गाड्या पळतात.
7 गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालली. कोण बाजी मारणार, पहिला थारचा मानकरी कोण होणार, काही क्षणामध्ये या ठिकाणी पाहायला मिळणार. सुंदर अशी गाडी पळते, सुंदर गाडी पळते मैदानाच्या आतमध्ये. बक्या पोहतो, बक्या सोबत पोहतोय. ज्या बैलाने या ठिकाणी या बैलगाडी क्षेत्राला वेळ लावलं, 1.25 कोटी रुपयाचा महिब्या आणि बकासूर पळतोय. शेवटच्या झाला बाजी मारली बकासूरनं आणि थारचा मानकरी ठरला. जोरदार टाळ्या होऊ द्या. थँक्यू सो मच बनसोडे सर. चला आपण आता मोहिल शेटचा सन्मान सत्कार, आमच्या बनसोडे सरांचा सन्मान सत्कार जो आहे तो आपण इकडे कव्हर करू या प्लीज. मनापासून आभार रणजित बनसोडे सर, मनापासून आभार आमच्या मोहिल शेट. खरं तर आमच्या विनंतीला मान देऊन इकडे उपस्थित राहिलात. प्लीज संतोषजी साळुंके मामा, विनंती आहे. संतोषजी साळुंके मामांना विनंती, आपण देखील पुढे यावं प्लीज. बघा जरा जोरदार टाळ्या होऊ द्या. रुस्तम हिंद केसरी प्रथम थार, त्याच्यानंतर बघतो आपण सातत्याने आपल्याला बकासुराची कामगिरी पाहायला मिळते. तुम्हा सगळ्यांना फोटो मिळतील, प्लीज थोडं सहकार्य करा प्लीज. संतोषजी साळुंके मामांना विनंती आहे. संतोषजी साळुंके आमचे बकासुरा बैलाचे मालक सन्मान्य संतोषजी साळुंके या मामा, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. बघा ही सगळी जी मंडळी आहे या बकासुराचं नियोजन करत असतात आणि त्यांचा हा मान सन्मान आज भिवंडी नगरीमध्ये धर्मराजा चषक 2024च्या माध्यमातून निलेशदा हरिश्चंद्र चौधरी विद्यमान आमचे नगरसेवक भिवंडी महानगर पालिका, तसेच धर्मराजा चषीचे सर्व या स्पर्धेचे लाडके आयोजक यांच्या शुभ हस्ते हा मान सन्मान आपण करीत आहोत. मनापासून आभार. उपस्थित आपण राहिलात, आपला वेळ महत्वाचा दिला. कारण का बकासुराची वाट आम्ही मागच्या 3 रात्रीपासून पाहत होतो. एक्झॅक्ट आज तो दिवस आलेला आहे. थँक्यू सो मच. चला मामा, आपण बोलणार मोहिल शेठ तुम्ही चांगले बोलता मला माहिती आहे. चला मोहिल शेठ यांना विनंती आहे की तुम्ही देखील थोडक्यात आम्हाला बकासुराविषयी आम्ही जरूर, सरांनी मला माहिती खूप चांगली दिली, बनसोडे सरांनी ती आम्ही तुमच्यापर्यंत चांगली पोहोचवली. तो स्वतः कारण का लहानपणापासून या बकासुराला अनाथचं मोठं केलेलं आमच्या मोहिल शेठनं, ते देखील जरूर तुमच्यासोबत जोडले जातील. थोडक्यात अहो थोडक्यात घ्या. त्याच्यानंतर निलेशजी चौधरी साहेब देखील मार्गदर्शन करतील. प्लीज थोडं ऐका. आपल्या आज धर्मराजा चषक मध्ये अखंड देशाचा महानंदी जो देवाने अवतार दिलेला आहे असा बकासूर, त्याचं नाव पहिलं होतं सरपंच. मुळशी पॅटर्न मध्ये तो गाजला आणि 10 वेळा तो हिंद केसरी झाला. असा बकासूर आज आपल्या भिवंडी नगरीत आला आहे. त्यांचे साळुंके मामा असो, मोहिल शेठ असो, त्यांची पूर्ण टीम असो, रणजित सर बनसोडे असोत, आमचे राहुल दादा असोत, मी तुम्हाला एकच सांगतो, जो धर्मराजा चषक आहे त्याच्यामध्ये कुठलीही पार्सलिटी होत नाही. त्याच्यानंतर आम्ही महिमा चौधरीला आणला, सोनाली कुलकर्णीला आणला, त्याच्यानंतर गौतमी पाटीलला आणला. काल आमचे सिंगर येऊन गेले, उद्या सेवा घेणार आहे. फक्त आमचा एकच उद्देश आहे, लोकांपर्यंत चांगला संदेश पोहोचवणं आहे. आणि आपल्या घरच्या गाईचा बैल आज संपूर्ण महाराष्ट्रात जातो याचा आपल्याला गर्व आहे. आणि मी तर काही बघत नाही, पण महेश पाटील आमचा नेहमी सांगतो का बकासूर हा देव आहे. आणि खरोखरच या क्रीडा नगरीमध्ये देवाचा नंदी आलेला आहे. त्याबद्दल एक बार जोरदार ताली वाजवा. आणि हा जो बैल आहे याची मी तुम्हाला एकच खाती सांगतो का कधीच त्यांनी गर्व केला नाही, का त्याच्या मामाने केला ना मोहिल शेठनी केला. हा नंदी फक्त लढला तो आपल्या मातीसाठी लढला. आणि मातीसाठी लढल्यानंतर आज आपण आपल्या भिवंडी नगरीत आज इथं बकासूर आलेला आहे. बऱ्याच दिवसापासून आपण वाट बघत होतो का येणार की नाही येणार. पण महेश शेठ पाटील आणि आपले निखिल शिंदे त्यांच्या सर्वांनी त्यांच्या घरोबा करून त्याला इथपर्यंत पोहोचवला. त्याबद्दल या दोघांचे सुद्धा खूप खूप आभारी आहे. आणि बकासूर सारखा
एक महानंदी आपल्याकडे आला, त्याबद्दल आमच्याही स्पर्धेचे 4 चांद लागले, त्याबद्दल तुमचेही आम्ही खूप खूप आभारी आहोत. परवा दिवशी थोड्यासाठी त्यांचा हिंद केसरी पेडगावला गेला, पुशेगावला. वाईट वाटलं का असा नंदी आपला गेला. आज आज आपले लाडके आमदार महेशजी चौगुले सुद्धा इथे येणार आहेत. आपले लाडले खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाल्यामामा पण येणार आहेत. सर्वांना स्वागत करायचं आहे, पण कोणी गडबड करू नका. आपल्या जवळ आपला महान नंदी आहे, त्याचं आपल्याला दर्शन 100% भेटेल. बघा, एक नंबर द्यायची विनंती, आपण सगळ्यांनी प्लीज बाजूला व्हा. प्लीज सर्वांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर बाजूला व्हावं. नाही पिला नाही. सर्वांना विनंती, शेष करा प्लीज. सर्वांना विनंती, शेष चला मोकळा करा प्लीज प्लीज प्लीज. बघा, कंटिन्यू प्रवास करून एक्झॅक्ट इथपर्यंत बकासूर आपल्या सगळ्यांच्या भेटीसाठी आलेला आहे. सगळ्यांना एक माझी नम्र द्यायची विनंती आहे, थोड्याच वेळात विद्यमान आमदार महेशजी चौगुले साहेब यांचा एक नंबर द्यायची विनंती आहे की आपण स्टेज प्लीज रिकामा करा. प्लीज नंबर द्यायची विनंती आहे. प्लीज काय कोणाला घ्यायचे पुढे ते आपण खालूनच घ्या. हॅलो हॅलो हॅलो, पंचाणी सामन्याला सुरुवात करायची. हॅलो हॅलो, आवाज आवाज दे ना मौनेश. मौनेश डीजा डीजा. चला इथनं समोर, चला मैदान खाली करा प्लीज. समोरून चला please. मैदान खाली करा प्लीज, या ठिकाणी सामन्याला सुरुवात होत आहे. समोरून प्लीज आपण लवकरात लवकर जागा रिकामी करा, मोकळी करा. नंबर द्यायची विनंती आहे. हॅलो, या ठिकाणी आयोजकांतर्फे सर्वांना विनंती केली जाते, कोणी स्टेजवरती थांबायचं नाहीये. 10 मिनिटांमध्ये आपले प्रमुख पाहुणे आमदार श्री महेशजी चौगुले तथा विद्यमान आपल्या भिवंडी लोकसभेचे खासदार श्री बाळामामा म्हात्रे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सर्वांना विनंती आहे, बैलाला 2 मिनिटं मोकळा श्वास घ्यायची आपण संधी द्यायची आहे. बैल पुण्यावरून आपल्यासाठी बकासूर या ठिकाणी आलेला आहे, तर आपण शिस्तीचं पालन करावं. प्रत्येकाला फोटो काढण्याची संधी या ठिकाणी दिली जाईल. बघा, थोडं सहकार्य करा. सगळ्यांना एक नंबर द्यायची विनंती आहे. सर्वांना विनंती आहे की आता जरा बैलाला थोडं रिलॅक्स होऊ द्या. लांबचा प्रवास प्लीज. शंकराचा हा महानंदी आहे, तो शांतपणे व्यवस्थित. बघा, तुम्हाला सगळ्यांना फोटो काढता येतील अशा चांगल्या चांगल्या पोज आपला बकासूर देईलच. पण एक नंबर द्यायची विनंती की कोणीही प्लीज वरती नका सोडू. एक नंबर द्यायची विनंती आहे. मनापासून आभार. हॅलो. बकासूर, आपले जे स्वयंसेवक आहेत मित्रा, प्लीज थोडासा 10 मिनिटासाठी रिलॅक्स.
सर्वांना विनंती, आपण थोडं सहकार्य करा. सगळ्या प्रत्येकी बकासूरच्या फॅनला तिकडे सेल्फी घेता येईल. थोडं रिलॅक्स होऊ द्या बैलाला, कारण का दूरचा प्रवास करून मुळशे पुणे इथून खास आपल्या विनंतीला मान देऊन आमचे रणजित भाऊ बनसोडे, साळुंके मामा असतील, आमचे मोहिल दादा असतील, या सगळ्यांनी आपल्या प्रेमाखातीर आज बकासूरला इथं आणलेलं आहे. कारण का कंटुनी परवासाच मैदान पुसेगावचा पार पडलेला आहे. हॅलो, या ठिकाणी बकासूरला आपल्यामध्ये आणण्यामध्ये बलमा ग्रुप तडवळे तथा सचिन शेठ जगताप सासवड यांचं सुद्धा एक मोलाचं योगदान आहे. मी बलमा ग्रुपच्या सर्व मान्यवर उपस्थित या ठिकाणी आमचे गोपी बोयटे असतील, अवधूत बोयटे, अमित बोयटे, आपणास विनंती करतोय आपण या ठिकाणी स्टेजशी माझ्याशी संपर्क साधायचा आहे. या ठिकाणी निलेश चौधरी साहेबांमार्फत आपलं या ठिकाणी स्वागत केलं जाणार आहे. स्वागत करून घ्यायचं. बघा, तुम्हाला टेलिव्हिजन सेटवरती पाहायला मिळेल. मागच्या 2 वर्षा अगोदरची गोष्ट आपल्याला पाहिलं. टेलिव्हिजन सेटवरती सोन्यासोबत बकासूर तिकडे पाहिला होता ओल्याच्या मैदानावरती. तिकडे रणजित सर आपण सगळे सोबतच होतो. हा देखील एक इतिहास आपल्याला पाहायला मिळतो मुंबई मधला, मागच्या वर्षीचाच. चला जरा सहकार्य करा, सर्वांना विनंती आहे. हॅलो, या ठिकाणी आपल्या लहान मुलगा नंदी बरोबर सुसगाव वरून वैभव शेठ धुमाळ आलेले आहेत. वैभवजी, आपणास विनंती आहे आपण पुढे यायचं आहे. मी भिवंडी महानगर, वैभवजी साळुंके माफ करा, या ठिकाणी
भिवंडी महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक तथा आमच्या सर्वांचे लाडके नेते मार्गदर्शक सन्माननीय श्री निलेशजी हरिश्चंद्र चौधरी आपणास विनंती करतो आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. त्यानंतर बलमा ग्रुप तडवळे ज्यांचा खूप मोठा सहभाग या ठिकाणी बकासूरला आपल्यामध्ये आणण्यामध्ये राहिलेला आहे असे अमित शेठ भोईटे आपणास विनंती आहे आपण पुढे यायचं आहे. मी आमचे मार्गदर्शक तथा या भिवंडीतल्या राजकारणाचे किंग मेकर सन्माननीय निलेशजी चौधरी साहेब आपणास विनंती करतो आपण अमित शेठ भोईटे यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. यानंतर आमचे सहकारी मित्र अवधूतजी भोईटे आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी पुढे यायचं आहे. या कार्यक्रमाचे आयोजक मोहिल शेठचे मामा देवदासजी साळुंके आपणास विनंती आहे आपण पुढे यायचं आहे. त्याचबरोबर सुहास शेठ तपकीर आपणास सुद्धा विनंती आहे आपण या ठिकाणी पुढे यायचं आहे. राजेशजी घाडगे आपणास विनंती आहे या. अक्षय बोईटे आपणास विनंती आहे आपण पुढे यायचं आहे. अक्षय बोईटे त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र अमित सावंत यांनी सुद्धा पुढे यायचं आहे. मी चौधरी साहेबांना या ठिकाणी विनंती करतो आपण या ठिकाणी अमितजी सावंत यांना सन्मानित करावं. ये बाबा ये झाला का परेश ये. मैं भी निकालने का मेरा भी निकालने सुभाष भगवान माने. हॅलो, या ठिकाणी शिवसेना जिल्हा प्रमुख सन्माननीय श्री सुभाषजी माने साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर प्रशांतजी लाड साहेब आपलं सुद्धा या ठिकाणी धर्मराजा चषक मध्ये सहर्ष स्वागत आहे. अनिकेतजी तापकीर आपणास विनंती आहे आपण पुढे यायचंय. अनिकेतजी शॉल नाही आणखीन एक हवं आहे आपल्याला सत्कार. अरे नमस्कार सर. एक हे सांगा. अमित तिवारी त्यांना पॅक करून वेद के पास दे, वेद के पास. मग काय ट्रॅफिक. हॅलो, सुसगाव तपकीर साहेब यांचं या ठिकाणी सन्माननीय चौधरी साहेब स्वागत करत आहेत.
आणि सातारा रहिमतपूरची फोटो काढ फोटो. या ठिकाणी 10च मिनिटामध्ये भिवंडी पश्चिमचे लोकप्रिय आमदार सन्माननीय महेश शेठ चौगुले हे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी श्री श्याम भोईर साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. धर्मराजा चषकमध्ये भिवंडीच्या राजकारणाचे किंग मेकर सन्माननीय निलेशजी चौधरी साहेब यांच्या वतीने सन्माननीय भोईर साहेबांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. हॅलो हॅलो. प्रेक्षक जरा आपण स्टेजच्या समोरचा पॅसेज मोकळा करायचा प्लीज. सन्मान्य प्रसादजी पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तुमचं देखील धर्मराजा चषक 2024 मधून मनापासून स्वागत. सन्मान्य सुभाषजी माने जिल्हा प्रमुख ठाणे आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. मान्य श्री प्रशांतजी लाड साहेब आपण देखील आज वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी या सोहळ्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. तुमचं देखील या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय निलेश चौधरी यांच्या वतीने तुमचं मनापासून स्वागत. सन्मान्य भूषणजी तरे आपलं देखील या कार्यक्रमाच्या अंतर्गत मनापासून स्वागत. धर्मराजा चषक 2024 थरार मितो स्पर्धेचा चौथा दिवस आणि या चौथ्या दिवसामधून खऱ्या अर्थानं सेलिब्रिटीचा जी मागे टाकेल असा सर्वांचा लाडका हिंद केसरी बकासूर आज या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शर्ती शुकांच्या मांडावर अधिराज्य करणारा हा बैल नसून हा नंदी आहे, महादेवाचा नंदी आहे. आणि खऱ्या अर्थानं या नंदीचं या ताडाली गावामध्ये आगमन झालेलं आहे. या क्रीडा नगरीमध्ये त्याचं आगमन झालेलं आहे. बघा मित्र या बैलाचे फॉलोअर्स किती असतील. 1 2 3 नाही, लाख 2 लाख नाही, 5 लाख नाही, तब्बल 2 कोटी. आपण आमच्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता सर्वांचा लाडका नंदी बकासूर सरपंच या नावाने देखील फोकस आणि फेमस आहे. महाराष्ट्राच्या शर्तीशोकांच्या मानावर अधिराज्य करणारा हा नंदी आज खऱ्या अंत आमच्या विनंतीला आणि शब्दाला मान देऊन या ताडाली नगरीमध्ये या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. धर्मच्या चषकाच्या माध्यमातून या मैदानामधून तो आपल्याला सर्वांना पाहायला मिळतोय. आज त्याला पाहण्यासाठी देखील फार मोठी गर्दी आहे. सर्वांच्या माहितीसाठी सांगतो, एक मुलगा मला भेटला, लहानसा छोटासा मुलगा. मला वाटतं त्याला आज एकविराला जायचं होतं, पण त्याला कुठेतरी समजलं की आज बकासूर या मैदानामधून येतोय, तर मला वाटतं त्याने त्याचं एकविरा टूर जे होतं ते कॅन्सल केलं आहे. जरूर मोहनदादा, निलेश दादा यांची पूर्ण जर आपण फॅमिली बघितली तर त्यांचे सगळे जे आहेत ते बकासूरचे मोठे फॅन आहेत. मागचे 2-3 दिवस ते आतुरतेने वाट पाहत होते की कधी एकदाच आम्ही बकासूराला बघतो, या नंदीला बघतोय. आणि आज तो स्वप्न आपले सर्वांचेच लाडक्या स्पर्धेचे सर्व निलेशजी चौधरी साहेब यांनी पूर्ण केला. त्याबद्दल खरंच त्यांचं मनापासून आभार. आणि भिवंडीकर आवर्जून आपल्या बकासुराला पाहण्यासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचं देखील मनापासून आभार. या बैलाचं
वेगळंच वैशिष्ट्य आहे. जेव्हा जेव्हा मैदानामध्ये जातो तेव्हा तेव्हा गुलालाचा मानकरी, एक नंबरचा मानकरी होत असतो. असा हा बकासूर तुम्हाला टेलिव्हिजन सेटवरती पाहायला मिळेल. बरेचसे ऑनलाईन देखील व्ह्युअर्स आता वाढलेले आहेत. एक्झॅक्ट ताडाली भिवंडी कुठे ही चर्चा सुरू झालेली आहे, कारण का बकासूर आज भिवंडी नगरीमध्ये आलेला आहे. त्याकरिता ही चर्चा सुरू झालेली आहे. नाही नाही ऐकत नाही ना नाही ऐकत. हॅलो पब्लिक बाहेर आल्याशिवाय मॅच चालू नाही. खेळपट्टीवरला खेळ थांबवायचा आहे. खेळपट्टीवरला खेळ थांबवायचा आहे. प्रेक्षकांना विनंती आहे, आपण सीमा रेषेच्या बाहेर यायचं आहे. प्रेक्षक अजिबात नाही द्यायचं. चित्रण अल्पेश गायकवाड सध्या ऑनलाईन बकासूरला पाहत आहात, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. चला आपल्याला मॅच देखील सुरू करायची. मैदान रिकामा करा प्लीज. मैदान खाली करा. मैदान रिकामा करा. मॅच ऑन करायची आहे. प्लीज सहकार्य करा. मैदान लवकरात लवकर रिकामा करायचे. फिल्डिंग करणाऱ्या टीमला फिल्डिंग सेट करायची आहे. सराव थांबवा. मैदान रिकामा करा. मॅच ऑन करायची आहे. 5 मिनिटांमध्ये आपण मॅचला सुरुवात करतोय. चला सराव थांबवा. मैदान खाली करा. सन्मान निलेशजी चौधरी साहेब यांची अफाट मेहनत या स्पर्धेकरिता सातत्याने बघतो आपण. धर्मराजा चषक, धर्मराजा सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून दमदार आणि दर्जेदार असं आयोजन बकासूर टेलिव्हिजन सेटवरती तुम्हाला पाहायला मिळतोय. मैदान खाली करा. सगळ्यांना विनंती आहे, ज्या टीमची फिल्डिंग आहे त्या टीमने फिल्डिंग सेट करायची आहे. बाकी सगळ्यांना विनंती आहे की आपण मैदान लवकरात लवकर रिकामा करा. ऑडियन्स चला बाहेर चला. ऑडियन्स बाहेर चला. मैदान खाली करायचं आपल्याला लगेचच. फिल्डिंग करणारी टीम फिल्डिंग सेट करा. हॅलो चला प्रेक्षक आपण मैदान खाली करा प्लीज. प्रेक्षक आपण मैदान खाली करायचं. या ठिकाणी सामना सुरू होतोय. चला ज्या संघाकडे क्षेत्ररक्षण त्या संघाचा कॅप्टन आपण लगेच आपलं क्षेत्र लावून घ्या. हॅलो कनेक्ट होत नाही का माईक? निखिल काय झालंय? ओके प्रसाद भाऊ कार्ड आहे काढला. ओके 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 नमस्कार सर. बरे
हॅलो. हॅलो हॅलो. मैदान खाली करायचं आहे त्वरित, कारण सामन्याला सुरुवात होईल. मैदान खाली करायचं आहे, सामन्याला सुरुवात होईल. जे प्रेक्षक मैदानात आहेत कृपया विनंती असणार आहे, आपण खेळाडू कक्षामध्ये जे प्रेक्षक आहेत आपण आपली बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्वरित सीमारेषेच्या बाहेर निघायचं आहे. हॅलो. नितेश भाऊ. ओ नितेश भाऊ. नितेश भाऊ. नमस्कार. स्वागत घेऊ ना तोपर्यंत आपण. हां पाटील इकडे ना, उठ ना. श्यामपूरच्या बाजूला. नाही भाई. नितेश. ज्ञानेश्वर मुकादम स्कोरर, आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. ज्ञानेश्वर मुकादम.